नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीकरता 7.5लं जे मधलं पर्व आहे किंवा दुसरं जे पर्व आहे ते मार्चमध्ये संपलेलं आहे. अर्थात शनी जो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत होता तो मार्च महिन्यानंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. त्याचप्रमाणे गुरु जो आहे हा 15 महिन्यानंतर तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण त्याचं चालू झालेलं आहे. याचप्रमाणे राहू किंवा केतू हा तुमच्या द्वितीय आणि अष्टम स्थानामधून भ्रमण करत होता. 19 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये आणि तुमच्या समोरच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत आहे केतू. अर्थात याचे जे प्रभाव परिणाम आहे ते येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये कशा प्रकारचे असतील, कारण या सर्व ग्रहांचा विचार करणं थोडासा गरजेचं राहील. कारण कुठलाही ग्रह हा फक्त एकटाच परिणाम करत नाही किंवा प्रत्येक कुंडलीमध्ये किंवा प्रत्येक राशीकरता ग्रहांचे जे प्रभाव असतात किंवा परिणाम असतात ते सांघिक असतात. सुरुवातीला आपण चर्चा करू गुरु ग्रहाबद्दल, कारण गुरुचे जे भ्रमण आहे ते महत्त्वपूर्ण राहील. लक्षात घ्या, तुमच्या राशीकरता म्हणजे कुंभ राशीकरता गुरु हा जरी शुभ फलदायी ग्रह नसला तरी स्थान माध्यमातून त्याचे चांगले परिणाम निश्चितच मिळतात. अर्थात गुरु तुमच्या पंचम स्थानामधून भ्रमण करणार आहे, त्यामुळे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात चांगलं असणार आहे. लक्षात घ्या, त्या संदर्भातली चर्चा करू. तर सुरुवातीला चांगलं म्हणजे काय किंवा लक म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही गेल्या 2.5-3 वर्षामध्ये पूर्णपणे विसरलेला असेल. कारण प्रत्येक कामामध्ये अडचणी येणं, समोरच्या माणसं वेगळी वागणं, अंगीकृत कार्यात अपयशानं, केलेले अंदाज चुकीचे ठरणं, असे 1 ना 2 बऱ्याच प्रकारचे अनुभव तुम्ही गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये घेतलेले असतील. अर्थात यापासून आता हळूहळू तुम्ही बाहेर येत आहात. अर्थात गुरुच्या पंचमातील भ्रमणाबद्दल सांगायचं असं सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये खूपच जास्त प्रमाणात कॉम्प्लिकेशन्स तुम्ही बघितलेले असतील. तर या संपूर्ण वर्षामध्ये एकतर त्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी अनुभवास येतील किंवा नवीन रिलेशनशिपमध्ये तुम्ही याल. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या एक वेगळा विचार तुमच्या मनात येऊ शकेल किंवा मानसिकदृष्ट्या थोडासा आधार तुम्हाला वाटू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण जे वर्ष आहे हे बऱ्याच प्रमाणात फलदायी असणार आहेत. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे, तुमची जे रास आहे हे बुद्धिप्रधान रास आहे. त्यामुळे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा येणारं संपूर्ण जे वर्ष आहे ते अतिशय शुभफलदायी असणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडणार आहेत. मात्र त्याकरता तुम्हाला थोडंसं ज्याला आपण एफर्ट देणं म्हणतो किंवा प्रयत्नवादी राहणं, ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची राहील. अर्थात की तुम्ही केलेल्या प्रयत्नांना दाद दिली जाईल किंवा त्याला यश चांगल्या प्रकारचं मिळेल. तर अर्थातच गुरुचे जे भ्रमण आहे ते बऱ्याच प्रमाणात या संदर्भामध्ये तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. हा जो गुरु आहे हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या भाग्यस्थानाला बघत आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भाग्य काय असतं, लक काय असतं हे तुम्ही आतापर्यंत विसरलेलं असेल किंवा त्या शब्दांवरचा तुमचा विश्वासच उडून गेलेला असेल. काळजी करू नका, गुरु या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ववत आणून देईन. म्हणजे तुम्ही केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे अंदाज खरं ठरणं, हा भाग या दरम्यान खूप चांगला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी की तुमच्या व्यक्तिमत्वात सहसा दिसून येत नाही ती म्हणजे थोडासा देवधर्माकडे तुमचा कल जास्त राहील. म्हणजे या संदर्भामध्ये पवित्र स्थळांना किंवा मंदिरांना भेटीगाठी देणं आणि तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे हा जो गुरु आहे हा गुरु सप्तम दृष्टीने तुमच्या लाभस्थानाला पाहणार आहे. ही गोष्ट सुद्धा थोडी महत्त्वाची राहील. तुम्ही केलेली कामं त्याचे लाभ मिळणं किंवा त्या संदर्भात त्याची पूर्तता होणं, हा जो भाग आहे हा भाग सुद्धा तुम्हाला किंवा अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये चांगले येणार आहे. हा गुरु जो तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करत आहे याची नवम दृष्टी तुमच्याच राशीवरती येणार आहे किंवा असणार. ही नवम दृष्टी अतिशय महत्त्वाची आहे. जे की मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे की तुमच्यातला जो कॉन्फिडन्स गेल्या 2.5-3 वर्षामध्ये संपूर्णपणे निघून गेला होता तो मात्र आता तुम्हाला पूर्ववत आल्यासारखा वाटेल. आणि त्यामागचं कारणच हे असेल की तुम्ही केलेल्या कामामध्ये यश मिळणं, भाग्याची साथ मिळणं, समोरची माणसं तुमच्याबरोबर व्यवस्थित म्हणणं, तुमच्या अंदाज ठरणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येत जातील. आणि त्यामुळे तुमच्यातला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आणि तुमचा मूड किंवा एनर्जी ही पूर्ववत होताना दिसते. अर्थात तुमची जी रास आहे थोडीशी डिसिप्लिन आहे आणि गेल्या 2.5-3 वर्षामध्ये डिसिप्लिन राहून किंवा आपण बरोबर असून सुद्धा समोरचा व्यक्ती असा का वागतो किंवा गोष्टी आपल्या विरोधात का जातात याचं उत्तर तुम्हाला हळूहळू मिळावयास सुरुवात होईल. अर्थात गुरुचे जे भ्रमण तुमच्या पंचम स्थानात होणार आहे हे तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रह एकटा कधी परिणाम देत नाही, हे सांघिक परिणाम असतात. त्यामुळे इतर जे मोठे 3 ग्रह त्याबद्दल सुद्धा विचार करू. सुरुवातीला आपण शनीबद्दल विचार करू. शनीचं जे मधली जी कारकीर्द होती 7.5ची ते आता संपलेली आहे. शनी तुमच्या द्वितीय स्थानामधून भ्रमण करणार आहे. अर्थात याचा पहिला तुम्हाला परिणाम मिळेल
की आर्थिक संदर्भात थोडीशी चणचण भासू शकेल. म्हणजे आर्थिक चणचण भासणं, पैसे कमी पडणं, आपल्या आर्थिक ज्या गरजा आहेत त्याला मर्यादा घालाव्याच लागणार, तर अशा प्रकारच्या काही अनुभव तुम्हाला मिळतील. अर्थात हे तुम्हाला थोडेफार शिकवणारे सुद्धा असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो शनी आहे, हा शनी तृतीय दृष्टीने तुमच्या चतुर्थ स्थानाला पाहणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध थोडेफार ताणले जाणं, घरातले मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. अर्थात तुमचे जे आई असेल म्हणजे त्यांच्या संदर्भात सुद्धा, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास या दरम्यान दिसू शकतील. याचप्रमाणे हा जो शनी आहे, शनी सप्तम दृष्टीने तुमच्या अष्टम स्थानाला बघेल आणि दशम दृष्टीने हा जो शनी आहे, हा शनी तुमच्या लाभ स्थानाला बघणार आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःच्या सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात या दरम्यान करू नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. तर एकंदरीत शनी हा अशा प्रकारे काही गोष्टी तुमच्या समोर आणू शकेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा विचार आहे तो म्हणजे राहू केतूचा विचार. 19 मे नंतर राहू तुमच्याच राशीमध्ये येणार आहे आणि त्याच दिवशी केतू सुद्धा तुमच्या सप्तम स्थानात येणार आहे. लक्षात घ्या, राहूचं भ्रमण अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जवळजवळ येणाऱ्या 18 महिन्यापर्यंत हा जो राहू हा तुमच्या राशीमध्ये आणि जो केतू आहे हा तुमच्या सप्तम स्थानाला पाहणार आहे. बॉटम लाईन याच्यामधली अशी महत्त्वाची राहील की या दरम्यान तुम्हाला अतिशय अलर्ट राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे डिसिजन दुसरा कोणी सांगतोय म्हणून किंवा इतरांसाठी बरोबर आल्यात म्हणून किंवा फक्त आणि फक्त आपल्याला वाटतंय म्हणून घेऊ नका. तुम्ही थोडंसं लॉजिकल राहणं अतिशय गरजेचं राहील, प्रॅक्टिकल राहणं अतिशय गरजेचं राहील. फक्त आणि फक्त आपल्याला वाटतं किंवा भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. राहू तुम्हाला या दरम्यान फसवू शकेल, तुमचे अंदाज चुकू शकेल, तुम्हाला मिसगाईड करू शकेल, फसलं जाणं, फसवलं जाणं, अशा प्रकारचे अनुभव हे राहूमुळे येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी रास आहे ही 7.5 पण चाललेली आहे आणि त्याबरोबर राहूसुद्धा तुमच्या राशीमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे आपण या 7.5 बाहेर पडलो आहे असं मात्र समजू नका. उलटपक्षी तुम्हाला आत्ता थोडंसं जास्त अलर्ट राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या आयुष्यात तुमचे जे आयुष्याचे जे अंदाज असतील हे चुकण्याची सुद्धा शक्यता आहे भविष्यकालीन योजनांमध्ये. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केतू जो ग्रह आहे हा तुमच्या सप्तम स्थानाला पाहतो आहे. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही विवाहित असाल आणि वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आधीपासूनच चालू असतील तर त्यांच्याकडे तुम्हाला जास्त काटेकोरपणे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भाचे त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. आता शारीरिक व्याधी किंवा शारीरिक दुखापती इथपर्यंत हे त्रास थोडेसे वाढू शकतात. तर त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. अर्थात इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहू केतूचं भ्रमण हे तुमच्यासाठी शुभफलदायी नाही आहे, कारण जवळजवळ 1.5 वर्षापर्यंत राहू केतूचं भ्रमण असणार आहे आणि तुमची जी रास आहे रास 7.5 सुद्धा आहे. त्याच्यामुळे गोष्टी ज्या आहेत त्या म्हणाव्या तेवढ्या सोप्या नाहीत. मात्र इथे एक सुटकेचा निश्वास मात्र निश्चित आहे की जो गुरु तुमच्या पंचम स्थानामधून भ्रमण करतो आहे तो मात्र या दोन्ही ग्रहांची जी इंटेन्सिटी आहे निगेटिव्हिटीची ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि थोडासा सुटकेचा निश्वास तुम्ही टाकू शकाल किंवा गोष्टी थोड्याफार का होईना तुमच्या फेवरमध्ये असू शकतील. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीकरता येणारं संपूर्ण वर्ष अर्थात गुरुचे जे भ्रमण आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.